मंडळी 2-3 दिवस चांगलाच पाऊस चालू होता आणि खूप दिवसानंतर वातावरण खरंच खूप भारी झालं आहे आणि ह्या वातावरणात कुठंतरी जायची इच्छा झाली आहे. कारण आज घरातच आहे, म्हणजे काय काम वगैरे नव्हतं आणि क्लासला पण नाही गेलो आहे. सो कुठंतरी जाऊ आज. त्या अगोदर जो आमचा आजूबाजूचा परिसर आहे ना, त्याचं तुम्हाला फुटेज दाखवतो कसं वरून वाटतोय तो. हा गणकाकाचं घर आहे आणि सध्या कंस्ट्रक्शन चालू आहे, यांचं झालेलं आहे. सो वरती जाऊ. ए बादशाह सर आलंय. अरे वरती चाललोय. बापरे, ट्रेकिंग चालू करायला लागेल. अक्षरशः दम लागायला लागलाय. आणि हा आमचा गाव असला भारी वाटते करून बघायला. कोणी बोलणारच नाही. काल एवढं पाऊस चालू होतं अक्षरशः, म्हणजे जून जुलैची आठवण करून दिली त्यांनी. म्हणजे जर आज दम लागायला जर हाच पाऊस 3-4 दिवस आणखी राहिला असता ना, हा पूर्ण परिसर आहे ना, हा पाणीच भरला असता. बघू शकताय काय क्लायमेट झालंय. सो हा तर एकच झाला. आणखी खूप सारे असे स्पॉट आहेत ना जे बघण्यासारखे. आणि ओम पण आलाय. आपण चाललो आता धरणावर. ये इधर भाऊजी की बाइक है और इसको लेकर हम जाने वाले हैं, पर इसका इशू है ये चालू नहीं हुआ, तो अभी स्ट्रगल करना पड़ेगा. होईल काय. जय श्रीराम. न्यूट्रल न्यूट्रल न्यूट्रल. हो फायनली चालू झालेली आहे. म्हणजे आज आपल्याला मेहनत घ्यायला लागले नाही. तर देवळाजवळ ओम वाट बघतोय. चला आता देवळाजवळ आलोय. हा बघा गोन बसते पाठी. काय याला कुठं जावं तिथं भुका लागतात. आता पण याला भूक लागलाय ना, बोलते काहीतरी घेऊनच जाऊ. काय बोलणार. आणि हा पालकर स्टॉप आहे आमच्या इथचा. म्हात्रे डेअरी. सगळ्यांना शेड बोलून गरीब करणारा व्यक्ती. अक्षयबाईच्या इथं चाललोय वडापाव घ्यायला. लांबूनच स्माइल दिले. काल मस्त मजा आली. आणखीन एक मोठा प्लॅन आहे. अक्षयबाई पण होता आणि ती लवकरच व्हिडिओ येईल आपली, बघा नक्की. आमटीमचा असं स्पेशल वडापाव. ओमला लागली इथंच भूक म्हणून बघा तिकडं जावं तर सबरच नाही भाई, इथंच खावायची सुरुवात. इथून जवळपास आपल्याला 2.5 किलोमीटर जायचं आहे आणि धरण लागतोय. ही निकडे नदी आहे ना. आता फाटक पडलाय कारण ट्रेन येते.
फायनली आपण आलेलो आहोत. काय पाणी आहे, वाटलेलं कमी असेल पण चांगलंच. पूर्ण धरणाच्या फरशाईन त्या क्रॉस करून पाणी व्हायला लागलंय. पण आहे पाणी, म्हणजे आहे चांगलं आहे, पोहण्याच्या लायकीचं आहे. हे बारीक मच्छी असतं ते पकडायला. काय गल वगैरे पण टाकायला आले. एवढी पब्लिक आहे. हा जो इकडचा नजारा आहेत ना ते बघण्यासारखं आहे. कधीतरी इकडं होडी घेऊन जायला लागेल. तो तिकडचा केल्यांचा स्पॉट वाटतोय ना, तो बघण्यासारखा आहे. आता व्हिडिओमध्ये तो स्पॉट दिसतोय की नाही काय आयडिया नाही आहे, पण तुला भारी वाटतं. आणि हे बघा मच्छी पकडायला चालले. इकडं मच्छी पकडतात, त्यांना बरोबर माहिती असतं बारीक मच्छी कधी येणार आहे. नाही ही तो जाल वगैरे नाही आहे, मच्छरदाणी असते ना ती आहे. आणि जे बारीक मासे बोलतात ना हे नदीतले, ते पकडायला आले. ते त्यांची टेक्निक बघा. हे ह्या साईडला इथं दगड वगैरे लावले, पाला लावून पाणी अटकवलंय. ह्या साईड इथून आता जी मच्छी असेल ना बारीकवाली तिकडनं येईल आणि त्याच्यामध्ये अटकेल. आता आपण बघू कशा प्रकारे ते पकडतात. आणि हे पाणी सगळं असं डुबकवतात जेणेकरून त्या मच्छरदाणीमध्ये अटकावं. हे बघा हे बघा इकडं लगेच काढलं भाई. भाई कामच केला भाई. दाखव दादा, दाखव काय भेटलंय तो. बघा काय फक्त 5 मिनिटात एवढा चांगला भेटलाय. हे काय आहे आतमध्ये, ही काय आहे, वाम आहे ना. अच्छा बघा वाम एक भेटलंय. बापरे बारीक मच्छी आहे. कामच काढला. काय एक मच्छी पकडायची टेक्निक असते ना. 5 मिनिटं नाही झाला म्हटलं ती वाम मी माटकली त्याच्यात. सो आता पहिला पेट पूजा करू. मला पण लागलंय खूप. आणि हे बाहुबली गँग या वारापाव खावा. वारापाव देतस. घरी जायला. पण हा जो तुम्ही आता क्लायमेट बघितलात ना, ह्यामध्ये व्हिडिओ एवढ्या भारी आल्यात ना, अक्षरशः इथं थांबलोय, 1-2 रील शूट केल्या. ते नेमकं माहिती नाही मी टाकेन की नाही टाकणार, पण खरंच खूप भारी शॉट घेतले तुमने. आणि संध्याकाळचं क्लायमेट बघू शकताय. येऊन वाटलं खरंच खूप चांगलं. आणि आता निघतोय घरी जायला.